हिंगोली जिल्ह्याचे तिन्ही आमदारांना मंत्रिपदाचे डोहाळे. हिंगोली जिल्ह्यातून मताधिक्याने निवडून आलेल्या तिन्ही आमदारांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. त्याचं कारणही तसंच आहे, कारण की त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी जाहीर सभांमध्ये लोकांपुढे सांगितले होते की यावेळेस तुम्ही तुमच्या आमदारांना निवडून द्या, आम्ही त्यांना मंत्री बनवू. हिंगोलीच्या जाहीर सभेमध्ये अमित शहा यांनी सांगितले होते की यावेळेस तुम्ही तानाजी मुटकुळे यांना निवडून द्या, आम्ही त्यांना मंत्री करू. तर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीच्या कावड यात्रेदरम्यान सांगितले होते की आम्ही संतोष बांगर यांना यावेळेस मंत्री करू. तर वसमतचे आमदार राजू नवघरे यांना अजितदादा पवार यांनी वसमतच्या जाहीर सभेमध्ये सांगितले होते की यावेळेस तुम्ही निवडून द्या, आम्ही त्यांना मंत्री करू. आता एका जिल्ह्यात तर 3 मंत्री होऊ शकत नाहीत, परंतु संख्याबळ भाजपचं जास्त आहे आणि तानाजी मुटकुळे यांची हॅट्रिक आहे, त्यामुळे तानाजी मुटकुळे यांची जास्त शक्यता वाटते. तर संतोष बांगर आणि राजेंद्र नवघरे यांचीही शक्यता नाकारता येत नाही. मागील 5 वर्षापासून हिंगोली जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री नाही. बघूयात आता हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होतो ते. हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा आणि पाहत राहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी.